आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. रोहितजी, हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आठवडाभराच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही आलेला आहात. कशा प्रकारे रणनीती असणार आहे? विरोधक नाही अजून लाभलेला आहे, काय सांगणार? नाही, विरोधी पक्ष नेता अजून लाभलेला नाही. विरोधक तर नक्कीच आहेत. आम्ही सगळेजण तिथे लढतच आहोत. आता त्या बाबतीत काय होते आपल्याला बघावं लागेल. पण विषय एवढाच आहे की आम्हाला जिथे कुठे संधी मिळते त्या संधीचा उपयोग हा लोकांच्या बाजूने लढण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी करत आहोत. या सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न, सरकार जिथं कुठं चुकतंय हे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत. पण शेवटी इथं चर्चा होत असताना पण महत्वाच्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. पण गल्लीतली भांडणं जर विधान परिषदेमध्ये चर्चेत येत असेल तर याली लोकांचाच टॅक्सचा पैसा हा कुठेतरी वाया चालला असं आपल्याला म्हणावं लागेल. नक्कीच दादा, तोच प्रश्न आहे की गल्लीतली भांडणं साधारणतः 5 मुद्दे होते, ज्याच्यामध्ये भटका कुत्रा होता, बिबट्या होता, शेतकऱ्यांचा मुद्दा सध्या कुठे पाहायला मिळत नाहीये, मग रोहित आर्याचा मुद्दा येतो. या सगळ्यामध्ये आठवड्याभराच्या अधिवेशनामध्ये नेमकं न्याय जर करायचा असेल तर कसा होणार आहे? काय आम्हाला तर असंही वाटतं की प्रश्न लावत असताना त्याच्यामध्ये सुद्धा की असेच प्रश्न लावले जातात. म्हणजे आता काही महत्वाचे प्रश्न गुंडागर्दीचा आमचा होता, तो 42व्या नंबरला टाकला होता आणि मग इतर प्रश्न पहिल्या 5 मध्ये घेतले जातात आणि मग असेच प्रश्न घेतले जातात जेणेकरून सरकारला कुठं अडचण होणार नाही. असं कुठेतरी काय आहे का, याचा शहानिशा आपल्याला करावा लागेल. महत्वाचे मुद्दे राहतात बाजूला आणि नको ते विषय काही महत्वाचे असतात त्यातले सुद्धा, पण काही इतर महत्वाचे विषय बाजूला राहिल्यामुळे लोकांची अडचण होते असं आम्हाला वाटतं. दादा, विरोधी पक्षनेता नसल्यामुळे बोलणं सुद्धा कमी होत आहे, आतमध्ये बोलू दिलं जात नाही अशी सुद्धा खंत होती, असे सुद्धा आरोप होते. आता तुम्ही सभागृहामध्ये जाणार आहात, पहिला मुद्दा काय असणार आहे तुमचा? नाही, आता प्रश्न उत्तराचा तास पहिला असेल तर लक्षवेधी कदाचित असू शकते. लक्षवेधी आहे त्यामुळे लक्षवेधीमध्ये काही 2-3 मुद्दे महत्वाचे आहेत. त्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू. एक शेवटचा प्रश्न जाता, ज्या प्रकारे पाहायला गेलं तर बिबट्यांचा वावर पाहायला मिळेल नागपुरातील आताच परिसरामध्ये, पारडी परिसरामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. वनमंत्री म्हणतात की 1 कोटीच्या शेळ्या मेंढ्या या जंगलात सोडल्या पाहिजे, कसं वाटतं? काहीतरी जरा अभ्यास करून बोललं पाहिजे ना. म्हणजे तुम्ही असं बोलताय की आता 1 कोटीच्या शेळ्या मेंढ्या सोडल्या जातील, मग काय तिथं नसतात का? आता तुम्ही म्हणताय की इथून बिबटे पकडले जातील आणि बाहेर घेऊन नेले जातील दुसऱ्या आता तिथं ते घेणार आहेत का? पत्र आलंय का की आम्ही घ्यायला तयार आहोत? आज कुठेतरी सायंटिफिक पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. नसबंदी करता येईल का? अजून वेगळं काय आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष देता येईल का? ह्या सगळ्या विषयाकडे लक्ष देऊन चर्चा करण्याची जरूरत आहे. पण इथं जे उत्तरं मिळतात ते मोघम उत्तरं मिळतात, यातून कुठेही सोल्युशन त्या ठिकाणी निघत नाही. निवडणुकीला सामोरा गेला होता, आता मतदान झालं, मात्र निकाल हा 21 दिवसा म्हणजे 21 तारखेला आहे. एवढा मधला गॅप आहे, कसं बघताय? भाजपची चूक आहे ना. आता इलेक्शन कमिशनला हाताशी धरून तुम्ही अनेक जी आर बदलणार असेल आणि तो जो विषय कोर्टात गेला तर कोर्ट नक्कीच तिथं विचार करेल ना की हे एवढ्या वेळा जी आर बदलला गेला, यात चुका झाल्या आहेत. मग त्या दृष्टिकोनातून कोर्टाने तो निर्णय तिथे दिला. तुम्ही जी आरच बदलले नसते, इलेक्शन कमिशनला प्रेशरच टाकलं नसतं, ते पुढे नसतं गेलं. आता इलेक्शन आम्ही सगळ्यांनी जमवून बघितलं, जवळून बघितलेलं आहे. मोठा पैशाचा वापर हा सत्ताधाऱ्यांकडनं तिथं केला गेलाय. आमची अपेक्षा आहे की लोक आमच्या बरोबर आम्ही काय करणार आहोत शहरासाठी, आम्ही लोकांसाठी काय करणार आहोत, या सगळ्या गोष्टींकडे बघून आमच्याबरोबर लोक राहिली असतील आणि आमचे खूप सारे उमेदवार निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद दादा, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी रोहित पवार यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. यावेळी रोहित पवार यांनी अनेक मुद्दे साधारणतः चर्चेला आणले. सभागृहातील मुद्दा असेल, प्रश्नोत्तराचा तास असेल, लक्षवेधी असेल, यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर साधारणतः अनेक प्रश्न येतात. मात्र शेतकऱ्यांचा असेल किंवा जे न्याय निवाडा करणारे प्रश्न आहेत ते नेमके कधी चर्चेला येणार याकडे सुद्धा सर्वांच्या लक्ष लागले. त्यामुळे आता या सगळ्यावरती आता रोहित पवार विधान भवनामध्ये दाखल झाले. हिवाळी अधिवेशन आठवड्याभराचं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सभागृहामध्ये नेमके काय प्रश्न उपस्थित केले जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.